आज आपण एका अशा फिल्मबद्दल बोलणार आहोत ज्यात हॉरर आहे, कॉमेडी आहे आणि आहे भूतांच्या खतरनाक बदला. चला तर मग सुरू करूया कांचना 2 ची ही भन्नाट गोष्ट. म्हणजे विचार करा, एका हॉरर शोचा कॅमेरामॅन त्याचं कामच आहे लोकांना घाबरवणारे सीन शूट करणं. पण गंमत म्हणजे हाच माणूस इतका घाबरट आहे की तो भीतीने चक्क डायपर वापरतो. इथूनच तर खरी मजा सुरू होते. तर हा आहे आपला हिरो राघव. आता हिरो म्हटलं की तुम्हाला वाटेल धाडसी असेल, पण छे, राघवच्या बाबतीत सगळं उलटं आहे. भूताचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी त्याची अक्षरशः भंबेरी उडते. आणि ह्याच कॅरेक्टरमुळे सिनेमा सुरुवातीपासूनच आपल्याला हसवतही राहतो आणि घाबरवतही राहतो. आणि भूतांपासून वाचण्यासाठी त्याने काय काय उपाय केलेत माहितीये? त्याची खोली म्हणजे जणू काही एक किल्लाच आहे. सगळीकडे लिंबू मिरच्या, भिंतींवर दिसेल त्या प्रत्येक देवाचा फोटो, पलंगाखाली तर चपलांचा अख्खा बाजारच भरवलाय त्याने. आणि सगळ्यात भारी म्हणजे हॉरर पिक्चर बघताना सेफ्टीसाठी तो चक्क डायपर घालतो. अहो इतकंच काय, बाथरूमला जायला सुद्धा एक पर्सनल वॉचमन ठेवलाय. आता बोला. आता ही झाली राघवची गोष्ट. पण दुसरीकडे ग्रीन टीव्ही नावाच्या चॅनलची अवस्था मात्र खूपच वाईट आहे. त्यांचे TRP रेटिंग्स पार कोसळले आहेत आणि चॅनल टिकवण्यासाठी त्यांना एका हिट शोची सक्त गरज आहे. त्यांच्या कॉम्पिटिटर चॅनलचे भक्तिवाले कार्यक्रम एकदम जोरात चाललेत. मग आता ग्रीन टीव्ही काय करणार? तर त्यांनी काढलीये एक भन्नाट आयडिया. ते म्हणतात, भक्ती पुरी झाली, आता लोकांना आपण भूत दाखवू. म्हणजे चक्क खऱ्या भूतांचा शोध घेणारा एक रियालिटी हॉरर शो. आणि या खतरनाक शोसाठी लीड कॅमेरामॅन म्हणून कोणाला निवडलं जातं? तर आपल्या राघव भाऊला, जो भूतांच्या नावानेच थरथर कापतो. आता तो नाहीच म्हणणार असतो, पण गोष्ट येते प्रेमाची. शोची जी डायरेक्टर आहे नंदिनी, तिच्यावर राघवचा जीव जडलेला असतो. मग काय, प्रेमासाठी तो या भयंकर कामाला होकार देतो. तर आता सगळं ठरलंय, टीम तयार आहे आणि इथूनच सिनेमातली कॉमेडी हळूहळू कमी होऊन हॉररचा तडका लागायला सुरुवात होते. आणि शूटिंगसाठी जागा पण अशी निवडलीय की विचारायची सोय नाही. समुद्राच्या किनारी एक जुना पडका बंगला. आणि त्या बंगल्याबद्दल आधीपासूनच लोक सांगतात की तिथे खरंखुरं भूत राहतं. आणि तिथे पोचल्यावर पहिल्याच रात्री खेळ सुरू होतो. कॅमेऱ्यात अचानक विचित्र सावल्या दिसू लागतात. शोचा जो अँकर असतो त्याच्या मागून कोणीतरी पटकन निघून गेल्याचं दिसतं. आणि मग घडते एक मोठी गोष्ट. नंदिनीला वाळूमध्ये एक जुनं कोरीवकाम केलेलं मंगळसूत्र सापडतं. ते मंगळसूत्र सापडता क्षणीच नंदिनी बदलायला लागते. आणि तिच्यातून एक आवाज येतो, जे माझं आहे ते मी परत घेणारच, पण मी त्या मुलीला काही करणार नाही. आणि बस, इथून खऱ्या हॉररला सुरुवात होते. आतापर्यंत आपण हसत होतो, घाबरत होतो, पण आता कथा एका गंभीर आणि इमोशनल वळणावर येते. कारण आता आपल्याला कळणार आहे त्या आत्म्यांमागची दुःखद कहाणी. एक अशी गोष्ट जी आपल्याला अन्याय आणि न्यायाबद्दल विचार करायला भाग पाडेल. तर मग कोण आहेत हे दोन आत्मे जे इतक्या वर्षांनी बदला घेण्यासाठी परत आले आहेत? त्यातली पहिली आहे गंगा. एक खूप साधी आणि प्रेमळ मुलगी. पण तिला एक शारीरिक व्यंग होतं आणि त्यामुळे गावातले लोक तिला सतत टोमणे मारायचे, तिची चेष्टा करायचे. आणि दुसरा आत्मा आहे शिवाचा. शिवा हा एक एकदम बेधडक आणि प्रेमळ मुलगा होता. त्याने गंगाचं बाह्यरूप नाही तर तिचं मन पाहिलं आणि तो तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागला. तोच गंगाचा एकमेव आधार होता. ही त्यांच्या एका सुंदर पण अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची कहाणी आहे. शिवा आणि गंगा दोघंही समाजाची पर्वा न करता लग्न करणार होते. पण त्यांच्या सुखाच्या आड आला एक लालची माणूस. त्याला त्यांची जमीन हवी होती. आणि मग एके रात्री त्याने कट रचून शिवा, गंगा आणि त्यांच्या कुटुंबाला निर्घृणपणे मारून टाकलं. आणि तेव्हापासून त्यांचे आत्मे न्यायाच्या प्रतीक्षेत त्याच जागी भटकत आहेत. आणि मरताना शिवा एक वचन देतो. तो म्हणतो, मी शपथ घेतो, मी तुझ्यासाठी परत येईन, अगदी मेल्यानंतरही. हे शिवाचं वचन आहे. या एका वाक्यात त्याचा राग, त्याचा बदला आणि त्याचं प्रेम सगळं काही सामावलेलं आहे. आणि आता वेळ आली आहे ते वचन पूर्ण करण्याची. कथेचा वेग आता प्रचंड वाढणार आहे. कारण गंगा आणि शिवा हे दोन्ही आत्मे आपला बदला घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आणि इथून सुरू होतो बदल्याचा खरा खेळ. गंगाचा आत्मा नंदिनीच्या शरीरात शिरतो आणि शिवाचा आत्मा आपल्या घाबरट राघवच्या. आता नंदिनी आणि राघव फक्त शरीरं उरली आहेत.
त्यांच्या आतून बोलणारे आणि लढणारे आहेत गंगा आणि शिवा. आणि मग सुरू होते त्यांची हिट लिस्ट. ज्यांनी ज्यांनी त्यांना त्रास दिला त्या प्रत्येकाचा हिशोब केला जातो. एक एक करून सगळे गुंड संपवले जातात. तो भ्रष्ट डॉक्टरही मारला जातो. खलनायकाच्या मुलाचाही नंबर लागतो. आता बाकी असतो तो फक्त या सगळ्याचा मुख्य सूत्रधार. आता तो मुख्य विलन स्वतःला वाचवण्यासाठी शेवटचा डाव खेळतो. तो तंत्रमंत्र करून एका भयानक आसुरी शक्तीला बोलावतो. आणि मग सुरू होते गंगा आणि शिवाच्या आत्म्यांची, त्या सैतानी शक्तीबरोबरची फायनल फाईट. या महाभयंकर लढाईत अखेर न्यायाचाच विजय होतो. त्या विलनचा खात्मा होतो आणि इतक्या वर्षांनी गंगा आणि शिवाच्या आत्म्यांना शांती मिळते. ते मुक्त होतात. तिकडे त्यांचा तो हॉरर शो तर सुपर डुपर हिट होतो. चॅनल नंबर 1 बनतं. आणि आपला राघव, तो बिचारा घाबरलेल्या अवस्थेत का होईना पण सुखरूप आपल्या आईच्या कुशीत परत जातो. आणि हा सिनेमा संपताना आपल्या मनात एक प्रश्न सोडून जातो की जर या जगात जिवंत माणसांना न्याय मिळालाच नाही तर मग तो न्याय मिळवून देण्यासाठी खरंच मृतांनाच परत यावं लागतं का?